नांदगाव पेठ टोलनाक्याजवळ मोठा अपघात. नागपूरवरून अकोला जात असलेली शिवशाही बस पलटी. दोघाचा मृत्यू तर 7 गंभीर जखमी. सकाळी 9:15 वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ टोलनाक्याजवळ अमरावती नागपूर हायवेवर नागपूरवरून अकोलाकडे जात असलेली बस शिवशाही बस क्रमांक MS09-1778 ही अमरावती टोलनाक्याजवळ आली असता विरुद्ध बाजूने अचानक गाय समोर आल्यामुळं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या खाली उतरून बस बाजूच्या शेतशिवारात पलटी झाली. अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवासी अचानक घाबरले. यामध्ये चालक व वाहक जखमी झाले असून राजुरा निवासी पंचफुला कांबळे वय 75 यांचा मृत्यू झाला. तसेच नागपूर निवासी विना बनसोड वय 48, नागपूर निवासी अनिकेत बनसोड वय 22, अचलपूर निवासी मीरा कडू वय 75, तिवसा निवासी रंगराव सावंत वय 60, नागपूर निवासी आशा मेश्राम वय 60, अमरावती निवासी सिद्धार्थ कांबळे वय 55 आणि अमरावती निवासी चंद्रकला चौरे वय 75 या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना होताच हायवेवरील वाहतूक बऱ्याच वेळ खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच क्रेनच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. 2 क्रेनच्या सहाय्याने बसला सरळ करण्यात आलं. तसेच जखमी प्रवासींना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. रस्त्यावर अचानक गाय आल्यामुळं हा अपघात घडल्याचं चालकांचं सांगणं आहे. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती. आशा खडसे नाव आहे माझं. मी नागपूरहून अमरावतीला येत होती. तर मधात शिवशाही बस होती. मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली. त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत. नुकसान म्हणजे दोघे जण वारले. त्यात भरपूर लोक होते. खूप लोकांना लागलं. खूप जखमा झालेले आहे. गाड़ी स्पीड में थी क्या? नाही, गाडी स्पीडमध्ये नाही थी. स्पीडमध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही. स्पीडमध्ये असती तर चांगलं 2-3 हे झाले असतं बस. वीणा संतोष बनसोड. मी नागपूरवरून अकोल्याला जात होती शिवशाहीमध्ये आणि एकाच आम्ही बसलेलोच होते. एकदम गाडी हलली तर आम्हाला पण माहीत नाही पडलं की काय झालं पण नेमकं. एकदम आम्ही खाली पडलो. म्हणजे दुसऱ्याचे आमच्या अंगावर पण लोक पडले. माझा मुलगा तिकडे पडला आहे. आमचे चष्मे पण गेले, मोबाईल पण गेले, सगळं आमचं इकडे बॅग पण हे झालं. मग आम्ही कसं तरी निघालो, एकमेकाच्या सहाऱ्यानं बाहेर आलो. तर आम्हाला घबराट वाटत होती. गाय आली मधात. मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचण्यासाठी कंडक्टरनं गाडी अशी म्हणजे थोडीशी व्यवस्थित केली तर त्यांचा टोल गेला आणि गाडी पलटली. भरून होती आणि आम्ही मधल्या सीटवर होतो. माझं नाव दिनेश प्रल्हाद विरगट आहे. वय 45 वर्ष आहे. मी नागपूरहून अकोल्याकडे येत होतो. माझी गाडी व्यवस्थित होती आणि सुरळीत चालू होती. अचानक गाय विरुद्ध दिशेने आली. तिला मी वाचवायचा खूप प्रयत्न केला. शेवटी ती अचानक आताना माझ्या बसला धडकली आणि माझी गाडी पलटी झाली. एकदम गाडी पलटी झाली. त्याच्यात एक व्यक्ती तर अचानक गाडी पलटी झाली. 35 प्रवासी होते. प्रवाशांना विचारू शकता की बाबा ड्रायव्हरची गाडी कंट्रोलमध्ये होती, पण ते अचानक गाय आडवी आल्यामुळे एकदम तर हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे घडला. टाईम किती वाजता होता रे? 9:30ची घटना. 9:15ची घटना. मला वाटतं 15-16 जणांना मार आहे. किरकोळ मार आहे. मृत्यू 1 जण, 2 जण.